शिवामूठ म्हणजे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी शंकराला एक मोठं धान्य अर्पण करणे. प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची मूठ शिवलिंगावरती अर्पण केली जाते. श्रावण महिन्यात घरोघरी भगवान शंकराची पूजा केली जाते. उपवास केला जातो. कारण श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे. महादेवाची पूजा, नामस्मरण, उपासना करण्यासाठी श्रावण सर्वोत्तम आहे. त्यामुळे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करून शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केली जाते. आणि श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवाचेही महत्त्व अत्यंत वेगळे आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे श्रावणातल्या प्रत्येक महिन्यातल्या दर सोमवारी शिवामूठ कशी अर्पण करावी, किती वेळा अर्पण करावी, कोणी करावी, शिवाला प्रिय असणारे धान्य कोणते आणि शिवामूठ अर्पण केल्यावर त्याचे काय फळ मिळते, आपल्याला कोणत्या सोमवारी कोणते धान्य वाहायचे आहे आणि शिवामूठ वाहिलेल्या धान्याचे नंतर काय करायचे, अशी शिवामूठ व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. आणि शिवामूठ कशी व्हायची याचा प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवला आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ सुरुवात करूया. शिवपूजन करण्यासाठी श्रावण महिना अत्यंत श्रेष्ठ आहे. या श्रावण महिन्यामध्ये कधी 4 तर कधी 5 सोमवार येतात. त्यासोबतच श्रावण महिन्यात अनेक प्रकारची व्रतवैकल्य सुद्धा केली जातात आणि त्याचबरोबर मनोभावे शंकराची पूजासुद्धा केली जाते. दर श्रावणी सोमवारी आपण अगदी मनोभावे महादेवाची पूजा करत असतो आणि या गोष्टी करत असताना शिवामुठीचं व्रत सुद्धा केलं जातं. तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती आपल्याला शिवामूठ वाहायचे असते. जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी शिवपूजन आणि शिवामूठ तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करू शकतात. पण काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये जाता येत नसेल तर तुम्ही घरातल्या शिवलिंगावरती सुद्धा शिवामूठ कशी वाहू शकतात. आणि जर तुम्हाला शिवामूठ व्हायचे आहे पण घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीपासून किंवा वाळूपासून पार्थिव शिवलिंग तयार करून पण तुम्ही त्याची पूजा त्यावरती शिवामूठ अर्पण करू शकता. आता आपण पाहूया की कोणत्या सोमवारी आपल्याला कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे. तर श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळाची शिवामूठ अर्पण करायची आहे. दुसऱ्या सोमवारी तीळ असल्यास, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी गव्हाची शिवामूठ म्हणजे ज्याला आपण जव गहू असं म्हणतात आपल्याला यावर्षी अर्पण करायचे आहेत. आणि एखाद्या वर्षी 5वा सोमवार येतो तर त्यावेळी आपल्याला सातू म्हणून शिवामूठ अर्पण करायचे असते. तुम्ही वेगवेगळा संकल्प घेऊन पण शिवामूठ वाहू शकता. म्हणजे ज्या कुमारी कन्या आहेत त्या विवाहाचा संकल्प घेऊन शिवामूठ अर्पण करू शकतात किंवा विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचा संकल्प घेऊन पण मला चांगलं सौभाग्य लाभावं, सौभाग्यामध्ये दिवसेंदिवस वाढ व्हावी, वादविवाद होऊ नयेत हा संकल्प मनात धरून शिवपूजन आणि शिवामूठ अर्पण करू शकता. किंवा तुमची कोणती इच्छा असेल तर ती मनात धरून तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकतात. किंवा मग सुख समृद्धी ऐश्वर्याच्या भक्तीच्या प्राप्तीसाठी सुद्धा आपण ही शिवामूठ अर्पण करू शकतो. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी हे शिवामुठीचं व्रत करावं आणि किमान 5 वर्षे तरी या व्रताचं आचरण करावं. किंवा तुम्हाला प्रत्येक वर्षी शिवामूठ वाहायचे असेल तर प्रत्येक वर्षी पण वाहू शकता. हे शिवामुठीचं व्रत करत असताना श्रावणी सोमवारचा उपवास मात्र जरूर करावा. नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्यांनी किमान 5 वर्षापर्यंत तरी श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहिली तरी चालेल. किंवा प्रत्येक वर्षी पण वाहू शकतात पण किमान 5 वर्ष तरी वाहायचे आहे. आणि अविवाहित मुली ज्या आहेत त्यांनी सुद्धा योग्य वर मिळवण्यासाठी किंवा लवकर विवाह होण्यासाठी पण शिवामूठ वाहू शकता. अशा प्रकारे शिवामुठीचं व्रत कोणीही करू शकतं. सुवासिन स्त्रिया किंवा कुमारी मुली, फक्त ज्या स्त्रियांना एखाद्या सोमवारी अडचण आली असेल तर त्या सोमवारी मात्र शिवामूठ वाहू नये आणि शिवपूजन सुद्धा करू नये, उपवास मात्र करावा. आता आपण पाहूया की शिवामूठ अर्पण करावी तर सर्वात आधी आपण शिवपूजन करायचं आहे. जल आणि अभिषेक या दोन्ही गोष्टी शिवाला अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे सर्वात आधी आपण शिवलिंगावरती शुद्ध पाण्याचा, पंचामृताचा किंवा दुधाचा अभिषेक, मधाचा, तुपाचा, पंचामृताचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करीत आपल्याला अभिषेक करू शकतो. त्यानंतर तुम्ही शिवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करायच्या. भस्म, चंदन, पांढरे वस्त्र, पांढरी फुले, बेलपत्र, धोत्र्याचे फळ, धोत्र्याची फुलं यापैकी जे काही आपल्याकडे असेल ते शिवाला अर्पण करा. बेलपान, बेलाचं फळ अगदी शिवाला मनापासून अर्पण करावं. आणि तुम्ही साधी पंचोपचार पूजा पण करू शकतात. त्यामध्ये गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य फक्त या 5 गोष्टींना पण मनोभावे पूजन करता येते. आणि शिवपूजन झाल्यावर मग
शिवमूठ अर्पण करावी. श्रावणी सोमवारी केलेल्या शिवमुठीचं हे व्रत अत्यंत फलदायी असतं. तर पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. पण शिवामूठ वाहण्यासाठी आपण जे कोणते धान्य घेणार आहोत ते मात्र स्वच्छ आणि चांगलं असावं. एका वेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावं. शक्य असेल तर त्यावरती पाणी अर्पण करावं. धान्य थोडंसं ओलं करून घ्यायचं असतं. एका हातात धान्य ओलं करून हातात मूठ भरून धान्य घ्यावा आणि दुसऱ्या हाताने पाण्याची धार आपल्या मुठीवर हळूहळू सोडायची आहे. ही शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करत असताना मुठीवर हळूहळू पाणी सोडायचं आहे. शिवाची संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि शिवामूठ वाहताना आपल्याला पुढील मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा, असे 3 वेळा म्हणायचे आहे. हा सोपा मंत्र आहे, पण तुम्ही दुसरा संस्कृत मंत्र पण म्हणू शकतात. नमः शिवाय शांताय पंचवक्ताय शिवलीने शृंगी महाकाल गुणयुक्ताय शंभवे हा संस्कृत मंत्र म्हणून शकतात. अशा पद्धतीने एखाद्या शिवामुठीचा मंत्र म्हणून शिवमूठ अर्पण करावी. अशा पद्धतीने क्रमाने 3 वेळा शिवमूठ अर्पण करायचे आहे किंवा एकदाच केली तरी पण चालेल. शक्यतो शिवमूठ ही मंदिरामध्ये जाऊन अर्पण करावी. पण जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी पण शिवमूठ वाहू शकता. शिवमूठाची कथा पण आहे, ती पण तुम्ही मंदिरामध्ये बसून वाचू शकता. आणि किंवा श्रावणसुद्धा श्रावणी सोमवारीमुळे मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकत नसाल तर तुम्ही घरीसुद्धा शांतपणे बसून ही शिवमूठाची कथा वाचू शकता. अशा पद्धतीने शिवपूजन करत असताना जे काही शिवाच्या प्रित्यर्थ आपले संकल्प आहेत ते संकल्प शीघ्रगतीने पूर्ण व्हावे, त्यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवावरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावी. कारण शिवाचा अर्थच कल्याणकारी असा आहे. हा सर्वांचं कल्याण करणारा आहे. देव, दानव, दैत्य आणि मानवाला सुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिलेलं आहे. त्यामुळे तर शिवाला भोलेनाथ म्हटले जाते. या भोलेनाथाचा असा पवित्र सोमवार आणि विशेष करून श्रावणी सोमवार आणि या सोमवारी केलेलं शिवमुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी असतं. सोमवारी महादेवाची विशेष पूजा आणि व्रत केल्यामुळे महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. आता आपण पाहूया, शिवामूठ वाहिली असेल तर त्या वाहिलेल्या धान्याचं काय करावं. तर शिवामूठ म्हणून आपण अर्पण केलेलं जे धान्य आहे त्यामध्ये अजून थोडी भर घालून तुम्ही ते धान्य गरजूंना दान करू शकतात किंवा दुसऱ्या दिवशी पशुपक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालू शकतात. मंदिरामध्ये केली असेल तर उत्तम, पण काही कारणास्तव जाता येत नसेल तर तुम्ही घरीच वाहिली असेल तर अशा पद्धतीने धान्याचा तुम्ही दानधर्म करू शकतात. तर अशाच पद्धतीने त्या धान्याचे मूठ आपण त्या सोमवारी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. कारण शिवामूठ वाहण्याचे फायदे पण खूप आहेत. शिवामूठ वाहिल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते, पती पत्नीमधील संबंध सुधारतात, विवाह इच्छुक व्यक्तींना चांगला जोडीदार मिळतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शिवलिंगावरती शिवामूठ वाहू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तर मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, अनेक लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवीन छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा स्वामींची चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. नमक पार्वती पदये. हर हर महादेव.